अंडे उघड हांडी काढून दाखव त्याला. खाली हंडी, खाली हंडी, खाली हांडी दादा अशी उघडी कर ना तिला. हा उघडी कर, उघडी कर. हा वर हंडी दाखवा, चालू दाखवा. आज आम्ही 5-6 मित्र मिळून जंगला आपल्या शेतामध्ये आलो आहे. पण तिथं आमच्याकडे पाणी नाही वेळेवर, तर आम्ही एक नवीन सिस्टम ना उबड हांडीचा जो प्रयोग आहे. आम्ही खेड्यामध्ये काही पाणी नाही राहिलं, आपल्याला हुरडा खायचं झालं तर उबड हांडी बगर पाण्याने आपल्याला इथं शेंगा म्हणा, तुरीच्या शेंगा, वटाण्याच्या शेंगा, अंडे हे आपल्याला बनवता येतात. तर बघू शकता हे खाली आहे हंडी. आता आम्ही याच्यामध्ये अंडे टाकणार आहोत. बगर पाण्याने आपल्याला अंडे उकडता येतात. बगर पाण्याने अंडे उकडून आपल्याला खाणे आहे. आणि हा प्रयोग तुम्हाला सुद्धा तुमच्या क्षेत्रात कुठं जंगलात गेले आणि पाणी नाही मिळालं आणि तुम्हाला खायची इच्छा झाली काही पदार्थ, तर आपण उबड हांडीमध्ये कशा पद्धतीनं बनवायचा, उघड्या हांडीवर विस्तू पेटवून आपल्याला ते कसे शिजवणे आहे बगर पाण्याने, तो प्रयोग आम्ही तुम्हाला आता दाखवतो मित्रांनो. आज आम्ही पार्टीसाठी झालो, पण योगायोगानं आमचा पाणी विसरला आणि गाव दूर आहे, तर आम्ही बगर पाण्याने आता हे बनवत आहोत. भीमरावभावांनी पानं तोडले. आम्ही याच्यात 2-4 पानं टाकतो. पानं याच्यासाठी टाकायचे मित्रांनो की हे जळलं नाही पाहिजे. आतल्या वस्तू जास्त जर कधी विस्तू झाला तर ते जळून जातं. आणि त्याच्यामुळे हे आम्ही इथं पानं टाकलं थोडंसे. याच्यात पाणी एकही नाही आहे जास्त. आमचे मित्र आहेत जयपाल भाऊ भोपे, त्यांनी अंडे काढला. त्याच्यापूर्वी आपण भीमराव येईल. तर मित्रांनो याच्यामध्ये आम्ही थोडीशी फल्ली पण टाकतो. फल्लीचा हुरडा बनवून खायचा आहे आम्हाला. तर भीमराव भाऊ सोडून राहिले. आता आपण नक्की हा व्हिडिओ पहा आणि कशा पद्धतीने करतात याला लाईक करायला मित्रांनो टाका सर्व. बघा ह्या अशा पद्धतीनं आपल्याला टाकणे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला खायची इच्छा झाली आणि एवढा चविष्ट असते मित्रांनो. हे वाफेने शिजते निवड. चल हे घ्या. अच्छा जास्त होतील, काढा ते काढा. तर ह्या थोड्या जास्त झाल्या, आम्ही याला कमी करतो मित्रांनो. तर आता आपण याच्यात अंडे टाकू मित्रांनो. पाहू शकता हे अंडे याच्यामध्ये टाकू. खूप मोठे मोठे अंडे आणले आमच्या मित्रांनी. आज मंगळवार आहे आणि शेतामध्ये आलो आम्ही. इथं पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि म्हणून आम्ही हा उबड हांडीचा प्रयोग करत आहोत. आता उबड हांडी कशी बनवायची बघू शकता आपण. हे हांडीचा थोडा तोंड मोठा आहे मित्रांनो. हे बनवताना थोड्या छोट्या तोंडाची हंडी खूप चांगली असते. तर पाहू शकता आपण. आमचा हा उबड हांडीचा कार्यक्रम सुरू होत आहे. आता इथं थोड्याशा भीमराव शेंगा टाकून द्या. शेंगा कसं टाकायला आता थोड्या एक फिक्स करा. एक फिक्स करा. बस जास्त नाही, राहू द्या. बस झालं. पाणी लावता बरोबर. तर बघा मित्रांनो, आता आपण हा कार्यक्रम इथं करत आहोत. पाणी याच्यावर आपल्याला हे पानं ठेवायचे आहेत. कणीस पाहिजे, कणीस होत नाही बाबा. कणीस पाहिजे. ही पानं आपण याच्यावरती ठेवू.
पानं जास्त ठेवायचे. हंडीचं तोंड मोठा असल्यामुळे आम्हाला पानं जास्त ठेवावं लागून राहिले. त्याच्या अंदर नाही तर सजेस्ट लावून का नाही तर पाहू शकता मित्रांनो, आपण अजून आहेत का 2 पानं टाकायचे. थोडासा पाण्याचा शिट्टा मारता का त्यावर? नाही, काहीच नाही लागत. मसाला तो जाऊ दे, मसाला नाही, फक्त त्याला खावाचा होतो, नंतर खाताना टाकतो. आता फक्त मीठ टाक, बाकी काही नाही. मोठी पुडी मिठाची हळद टाक, काही नाही. हळद चला, काही नाही म्हणजे काय सप्पा. मीठ टाक, हा म्हणजे शेंगायला मीठ लागेल ना. हिरो बी थोडा लागेल ना. हा आहे, हो. बनवला. बस आता बस राहू दे एवढे सांडे. पीठ करा दिली 2 बगर पाण्याने नाही गेलो, पण तो घरी नाही भेटला. वावरात रोवण्यात गेला होता, सकाळी गेलो. आता आम्ही या ठिकाणी अंडे टाकले आणि मुंगफल्लीच्या त्या दिवशी शेंगा गेलो तर टाकल्या. घरी इकडे पोहोच वरून त्याचा मीठ आणि हळद आणि मिरची हे सर्व टाकून झाले. 2 दिवस तो ग्राम याला आता आम्ही पेक करत आहोत मित्रांनो, पाहू शकता. बाहेर गावचा. तर हे पानं आहेत पळसाचे. त्या पळसाच्या पानाने आम्ही याला पेक करत आहोत. हो हो, बघू शकता. हो. अजून पानं आहेत ना? पाना तर ते आहेत ना बबलू, ते आहेत. हे उबड हांडीचा हा जो ते पाना प्रयोग आहे हा आपण पाहू शकता. असं आमचे गणेशराव पानं टाकून राहिले ह्या ठिकाणी. वरती मोठा लेअर ठेवायला लागते पानाचा. असं बघू शकता मित्रांनो, म्हणून देतो. तर या पद्धतीनं हे हंडी भरायची आहे आणि हिला आता आपल्याला उघड्या करणे आहे मित्रांनो. तर पाहू शकता आता हे कशा पद्धतीनं होत आहे. तर राहू द्या, काढायला मोठा. तर हे आता पूर्ण उबड हांडी भरून झाली. आता याच्यावरती काड्या मांडायच्या आहेत मित्रांनो. हे बगर पाण्याने आपल्याला शिजवणे आहे आणि कसं शिजवतं आणि त्याचा लज्जतदार कसा चव येते ह्या. तुला भोवतालो शरण आता आपला इंतजार संपलेला आहे. आता आम्ही पूर्णपणे त्या हंडीला पेक केला, वरून काड्या लावलेल्या आहेत आणि आता सर्वजण आपण हिला पेटवत आहोत. तर पाहू शकता अशा पद्धतीनं उबड हांडीची सिस्टम असते आणि आपण खेड्यातील माणसं हे हा जो प्रयोग आहे हा आपण करत राहतो. तर मित्रांनो, आता उबड हांडीला आम्ही सुरुवात केलेली आहे. आग लावून झाली. आता आपण याचा इंतजार करू की किती वेळामध्ये ती पूर्ण पकून तयार होते आणि आपण याचा लज्जतदार आस्वाद कसा घेऊ याचा आपण प्रतीक्षा करूया. आता हिची सुरुवात झालेली आहे. आमचे मित्र आहेत सभोवताल बसलेले आणि एक पार्टी, जंगलातील पार्टी कशी असते आपण पाहू शकता. बगर पाण्याने
कसे अंडे शिजतात ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पहा मित्रांनो. तर मित्रांनो, आता उबड हंडीचं 75% काम पूर्ण झालेलं आहे, 25% बाकी आहे. हिला मिनिमम अर्धा तास तर लागतो मित्रांनो. बघा कशा पद्धतीनं आता भीमराव भाऊ विस्तो लावत आहेत आणि आपल्याला लजीज अंडे, उबड हंडीचे अंडे कसे राहतात, कसे वाढतात आपण खाऊया. तर अशा पद्धतीनं आमचा हा उबड हंडीचा एक मनोरंजन कार्यक्रम ह्या ठिकाणी आहे शेतामध्ये. स्वादिष्ट असं आणि रुचकर बगर पाण्याने तयार होणारी अंडे आणि फल्लीच्या शेंगा कशा उकडतात बघा मित्रांनो. आता आमची उबड हंडी झालेली आहे आणि आता आपण तिला काढू आणि नंतर पहा तुम्ही अंडे उकडले की नाही, बगर पाण्याने अंडे कसे उकडतात हा एक प्रयोग आम्ही तुम्हाला दाखवतो आणि पाहू शकता मित्रांनो. आता आमचे भीमराव भाऊ त्या हंडीला काढतील. ते हा उबड हंडी कशा पद्धतीनं करायचा मी तुम्हाला सर्व व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. आपण सुद्धा अशा पद्धतीची उबड हंडी बगर पाणी न टाकता आपण कुठे जंगलात गेले तर अशा पद्धतीनं आपण बनवून खाऊ शकता मित्रांनो. जर आपली खायची इच्छा झाली तर शेंगा असो, अंडे असो किंवा चिकन असो. चिकन राहिली तर ह्याला थोडी माती लावावी लागते आणि अंडे वगैरे जर असले आणि शेंगा असल्या तर याला बगर याच्यानेच आपल्याला करता येतो. तर भीमराव भाऊ आपण काढा, पलटवा त्याला. हां पलटवा. तर बघा मित्रांनो, आता आपण पाहू कशा पद्धतीनं आमचे मित्र काढतात. त्याला पलटवून द्या. बढिया. अरे वा वा वा. तर पाहू शकता या पद्धतीनं अंडे शिजून तयार आहेत, एकदम मस्त. हे बगर पाण्याने शिजलेले आहेत मित्रांनो, पाहू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. बघा कशा पद्धतीनं अंडे उकडलेले आहेत आणि आम्ही बहुत जबरदस्त बड्या लागते की नाही. हो चांगलं लागतं एकदम. बहुत आहे उबड हंडीची पार्टी मित्रांनो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने उबड हंडी विस्तो लावल्यानंतर जास्तीत जास्त 20 मिनिटापर्यंत त्यांना ठेवायचं आहे. 20 ते 25 मिनिटात आपलं पकून तयार होऊन जाते मित्रांनो. जास्त वेळ ठेवला तर काही काही ठिकाणी जळतात अशा, तर 20 मिनिटं ठेवले तरी होऊन जाते हे. तर धन्यवाद मित्रांनो. तर मित्रांनो, आपण पाहू शकता उबड अंडीची मजा आमच्या मित्रांनी घेतली आणि आता हा आमचा उबड हंडीचा कार्यक्रम इथंच संपला. सर्वांनी मस्त एकदम मनमुराद आस्वाद घेतला फल्ली आणि अंड्यांचा. तर जास्तीत जास्त 20 ते 25 मिनटापर्यंत आपल्याला हंडीमध्ये, उबड हंडीमध्ये इस्तो लावणे आहे वरून आणि त्याच्यानंतर ते काढणे आहे मित्रांनो. आणि 10-15 मिनटं तसाच ठेवणे. त्याच्यानंतर ते आपोआप अंडे आतल्या आत पकून जातात. शेंगा असतील तर शेंगा पकून जातात आणि नंतर आपण ते काढून खाऊ शकता मित्रांनो. तर धन्यवाद. आजचा उबड हंडीचा जो आमचा व्हिडिओ कसा बनला आपण जरूर लाईक कराल. आमच्या मित्रांना तर खूप मजा आली उबड हंडीची, कारण आम्ही लहान असताना शेतामध्ये जायचा तेव्हा आम्हाला आमच्या बुजुर्ग मंडळीकडून ह्या पद्धतीचा सिस्टम